आणि भारतीय राज्यघटना हा विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे. माझं आजचं हे भाषण 28 मे 2018 या दिवशी मुंबई तरुण भारतनं जो सावरकर विशेषांक काढला होता त्याच्यामध्ये या विषयावरती एक लेख लिहिलेला होता. त्या लेखावरती आधारलेला. सावरकर जेव्हा लंडनमध्ये निर्बंधशास्त्राचा बॅरिस्टरीचा अभ्यास करत होते त्यावेळेला अभिनव भारताच्या सदस्यांबरोबर भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्याची राज्यघटना कशी असावी याचीही चर्चा करत असत. आणि त्याच्या विशिष्ट परिस्थितीमुळे त्याची टिपणं उपलब्ध नाही, त्यावेळी ते ठेवणं शक्य नव्हतं. 1923 साली पुढे सावरकर येरवड्याच्या कारागृहामध्ये असताना त्यांनी जन्मठेपेमध्ये असं लिहिलेलं आहे की तिथल्या राजकीय कैद्यांमध्ये देश स्वतंत्र झाल्यावर या देशाची राज्यघटना कशी असावी याविषयी ते चर्चा घडवून आणत असत. अर्थात तुरुंगात त्यांना हे सगळं काम स्वरूप करावं लागत असेल, त्यामुळे त्याची टिपणं उपलब्ध नाही. पुढे 1924 साली सावरकर येरवड्याच्या कारागृहात सुटले आणि 13 वर्ष रत्नागिरीला स्थानबद्ध होते. त्या काळात त्यांच्यावरती राजकारणात भाग न घेण्याचं बंधन होतं, त्यामुळे या विषयावर त्यांनी उघडपणे काही वक्तव्य केले किंवा लिहून ठेवले हे शक्य नव्हतं. पण 1937 साली सावरकर पूर्णपणे बंधमुक्त झाले आणि हिंदू सभेचे अध्यक्ष निवडले. सावरकरांचे विरोधक सातत्यपूर्वक असा गैरप्रचार करतात की सावरकरांना हिंदू धर्मावर आधारलेलं राष्ट्र अपेक्षित होतं आणि काही त्यांचे अन्वयी असं समजतात, पण ती वस्तुस्थिती नाही आहे. 1938 साली मुंगेर जे बिहारमध्ये येतं या ठिकाणी बिहार प्रांतिक हिंदू सभेचं जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनाचं उद्घाटन करताना सावरकर स्पष्टपणे असं म्हणाले की भारताची भावी राज्यघटना ही अत्याधुनिक बुद्धिप्रामाण्यवादावर आधारलेली असेल, कुठल्याही धर्मग्रंथावर ती आधारलेली नसेल. डिसेंबर 1944 मध्ये विलासपूरला हिंदू सभेचं जे अधिवेशन झालं त्याच्यामधले ठराव बघा. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिपेंडंट हिंदुस्तान विच विल बी स्टाईल्ड ॲज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ हिंदुस्तान फ्री स्टेट. हिस्टॉरिकली, politically, ethnologically and culturally Hindustan is one, whole and indivisible and so she shall remain. आता भारताच्या राज्यघटनेच्या पहिल्या कलमामध्ये काय म्हटलंय ते बघूया. इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स. सावरकरांच्या प्रस्तावानुसार भारताचे वर्णन इंडिया ऐवजी हिंदुस्थान असं केलेलं आहे. प्राचीन काळापासून भारताला हिंदुस्थान म्हणूनच ओळखत आलेले याचे भरपूर पुरावे त्यांनी त्यांच्या हिंदुत्व ग्रंथात दिले. 12व्या शतकातील बारहस्पत्य स्तोत्र संहितेमध्ये म्हटलेले आहे, हिमालयम समारंभ्य यावत हिंदू सरोवरम तम देवनिर्मितम देशम हिंदुस्थानम इति प्रचक्षते. इंग्रज या देशामध्ये आल्यानंतर या देशामध्ये राष्ट्रवादाचा उदय झाला आणि इंडियन नेशन नावाची काही वस्तू जन्माला आली. याच्या हे सक्त विरुद्ध आहे. भारत हे प्राचीन काळापासून एक राष्ट्र आहे आणि ते हिंदुस्थान म्हणून ओळखलं जातं, ही वस्तुस्थिती. 1937 साली संपूर्णपणे बंधमुक्त झाल्यावर हिंदू सभेच्या अध्यक्षपदावरून केलेल्या पहिल्याच भाषणात ते काय म्हणतात ते बघा. हिंदूडम कॅनॉट ॲडव्हान्स ऑर फुलफिल इट्स लाईफ मिशन unless and until our motherland is set free and consolidated into an Indian state in which all our countrymen, to whatever religion or sect or race they belong, are treated with perfect equality and not allowed to dominate others or is deprived of its just and equal rights of free citizenship as long as everyone discharges the common obligations and duties which one owes to the Indian nation as a whole. सावरकर या देशामधल्या अल्पसंख्याकांना दुय्यम नागरिकत्व देत होते. हा जो अपप्रचार चाललेला आहे त्याचं हे स्पष्ट उत्तर आहे, सर्व नागरिक हे समान असतील की ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं 100% समानता असेल. कुणालाही जास्त अधिकार मिळणार नाहीत किंवा कुणाचेही न्याय्य अधिकार हे ते अल्पसंख्यक म्हणून छिनावले जाणार नाही. लेट द स्टेट बी प्युअरली इंडियन. हे राज्य विशुद्ध भारतीय असू दे. Let it not recognize any invidious distinctions whatsoever as regards the franchise, public services, offices, taxation on grounds of religion and race. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा मतदानाच्या बाबतीमध्ये, सार्वजनिक सेवांच्या बाबतीमध्ये, कार्यपद्धती, कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये, कर पद्धतीमध्ये, धर्म किंवा रेस
जात याच्यावर आधारलेला नसतो. नो कॉग्निझन्स बी टेकन ऑफ व्हॉट्स एव्हर ऑफ मॅन्स बीइंग हिंदू ऑर मुस्लिम, ख्रिश्चन ऑर ज्यू. मनुष्य हिंदू आहे का मुसलमान आहे, ख्रिश्चन आहे का ज्यू आहे, याची कुठलीही दखल घेतली जाऊ नये. ऑल सिटिझन्स ऑफ द Indian state be treated according to their individual worth, irrespective of their religious or racial percentage in the general population. सर्व भारतीय हे त्यांच्या वैयक्तिक योग्यतेनुसारच मोजले जातील, मग ते कुठल्याही धर्माचे किंवा वंशाचे असो. डिसेंबर 1944 मध्ये विलासपूर इथं भरलेल्या हिंदू सभेच्या अधिवेशनात मूलभूत हक्कांविषयी केलेले ठराव बघा. लेट ऑल सिटिझन्स बी इक्वल इन अँड बिफोर लॉ. सर्व नागरिक हे निर्बंधासमोर समान असतात. देअर शॅल बी नो लॉ सिव्हिल ऑर क्रिमिनल, सबस्टॅन्टिव्ह ऑर प्रोसिजरल ऑफ डिस्क्रिमिनेटिव्ह नेचर. कुठलाही निर्बंध, मग तो नागरी असू दे किंवा फौजदारी असू दे, कार्यप्रवणतेचा असू दे किंवा महत्त्वाचा असू दे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. No citizen by reason of his color, caste or creed breed prejudice in any way in regard to public employment, office of power or honor or exercise of any profession, trade or calling. कुठलाही नागरिक त्याचा वर्ण, जात किंवा धर्म या बाबतीमध्ये सार्वजनिक नोकरी, अधिकाराची पदर, सन्मान किंवा कुठलाही व्यवसाय, धंदा, व्यापार करण्यामध्ये विचारात घेतला जाणार नाही. भारतीय घटनेचं 14 आणि 15 कलम हे देखील आपल्याला याच प्रकारच्या समानतेची भाषा सांगते. सरकारी नोकऱ्या व शैक्षणिक संस्था यामधील प्रवेश केवळ गुणवत्तेवरच आधार देण्याचा त्यांचा आग्रह भारतीय घटनेच्या मूळ 16व्या कलमामध्ये प्रतिबिंबित झालेला आहे. आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, आरक्षणाची तरतूद पहिल्या दुरुस्तीतून आलेली आहे, मूळ घटनेमध्येही नाही आहे. डॉक्टर आंबेडकरांनी 1944 साली लिहिलेल्या कॉन्स्टिट्यूशन ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ इंडियामध्ये अनुसूचित जातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व द्यावे असे म्हटलेले आहे. यानंतर ते अनुसूचित जातीच्या शैक्षणिक उन्नतीचा आग्रह धरला. प्रतिनिधित्व याचा अर्थ आरक्षण असाच होतो. आरक्षणासाठी सध्या पुढारलेल्या जातींचे देखील मोर्चे निघत आहेत. या प्रश्नाला मतपेटीच्या राजकारणाचे रूप आले. 26 जानेवारी 1950च्या घटनेनुसार शैक्षणिक उन्नतीवर भर दिला असता तर हा गोंधळ झाला नसता. चंबकम दोरायराजन विरुद्ध स्टेट ऑफ मद्रास या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळच्या मद्रास प्रांतातील केवळ जातीवर आधारलेली आरक्षणे रद्द ठरवली होती. त्यातून पहिली घटना दुरुस्ती आली व आरक्षणाची तरतूद घटनेत आली. मूळ घटनेत आरक्षणाची तरतूद नाही. नुकत्याच स्वातंत्र्य मिळाल्या कुठल्याही राष्ट्राला गुणवत्ता डावलणे हे हिताचे नाही. आज ही गोष्ट बोलणं फार अवघड आहे, प्रचार करणं त्याहून अवघड आहे आणि समाजाच्या गळी उतरवणं हे जवळजवळ अशक्य आहे. कारण प्रत्येक जात आता आरक्षण आपल्याला मिळावं अशी मागण्या करायला लागली. भारतीय घटनेच्या 17व्या कलमामध्ये काय म्हटलंय बघा. अनटचॅबिलिटी इज अबॉलिश्ड and its practice in any form is forbidden. The enforcement of any disability arising out of untouchability shall be an offense punishable in accordance with law. 1939 साली कलकत्ता इथं भरलेल्या हिंदू सभेच्या अधिवेशनात सावरकर म्हणतात, intensify your efforts on conducting a whirlwind campaign at every village and town and city to remove untouchability. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी अस्पृश्यता, जातीभेद, वर्णव्यवस्था यांच्याविरुद्ध निरंतर संघर्ष केला असल्यामुळे घटनेच्या या तरतुदीमुळे त्यांना इतका आनंद झाला की जन्मजात अस्पृश्यतेचे उच्चाटन हा लेख लिहून त्यांनी त्याचे स्वागत केले. सावरकरांनी केलेली हिंदू शब्दाची व्याख्या ही इतकी अचूक आहे की आपल्या भारतीय घटनेनं सुद्धा ती अप्रत्यक्षपणे स्वीकारली. काय सावरकरांची व्याख्या? आ सिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभूः पुण्यभूश्चैव सवै हिंदू रीती स्वतः. सिंधू नदीपासून सागरापर्यंत पसरलेल्या या विराट भारत देश हा ज्यांची पितृभू आणि पुण्यभू आहे ते हिंदू. घटनेचं जे 25वा कलम आहे त्याचं स्पष्टीकरण 2 मध्ये म्हटलेलं आहे. In sub clause B of clause 2, the reference to Hindus shall be construed as including a reference to persons professing the Sikh, Jain or Buddhist religion. Sikh, Jain आणि बुद्ध हे घटनेनुसार देखील हिंदू आहेत. याचं कारण त्यांची पितृभू आणि पुण्यभू ही भारत आहे.
डिसेंबर 1944 मध्ये विलासपूर इथे भरलेल्या अधिवेशनातला ठराव पहा. All citizens shall, subject to public order or morality, enjoy freedom of conscience and profession, and practice of religion, and protection of culture and language, and no law shall be made directly or indirectly to endow any religion or prohibit or restrict the free exercise thereof, to give preference or importance to any disability on account of religious belief or religious status. सर्व नागरिक हे सार्वजनिक व्यवस्था आणि नैतिकता याच्या बंधनामध्ये त्यांचं सतत विविधतेचं स्वातंत्र्य आणि त्यांचा धर्म सांगण्याचं आणि त्याचा व्यवहार करण्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. त्यांची संस्कृती आणि भाषा यांचं संरक्षण केलं जाईल आणि कुठलाही असा निर्बंध प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे केला जाणार नाही की ज्यामुळे एका विशिष्ट धर्माला उत्तेजन मिळेल किंवा एखाद्या विशिष्ट धर्माच्या अनुयायांवरती बंधन येईल. भारतीय घटनेच्या 25व्या कलमात हेच म्हटलं आहे. Freedom of conscience and free profession, practice and propagation of religion, subject to public order, morality and health, and to the other provisions of this part, all persons are equally entitled to freedom of conscience and the right to freely profess and propagate religion. सार्वजनिक व्यवस्था, नैतिकता आणि आरोग्य याच्या मर्यादेमध्ये सर्व नागरिकांना, सर्व माणसांना, केवळ नागरिकच नाही, सर्व माणसांना त्यांच्या सतत बुद्धीचं आणि स्वातंत्र्य असेल आणि त्यांचा धर्म हा उघडपणे सांगण्याचा, प्रचार करण्याचा त्यांना अधिकार असेल. एखाद्या माणसाला दुसऱ्या धर्माची तत्त्व पटली आणि त्यांनी धर्मांतर केलं तर त्याला सावरकरांचा विरोध नाही. पण छळानं, बळानं, फसवून, आमिष दाखवून धर्मांतर करणं याला त्यांचा विरोध आहे. आणि ही त्यांची गोष्ट सर्वोच्च न्यायालयानं रेव्हरंड स्टॅनिस्लॉस वर्सेस स्टेट ऑफ मद्रास या खटल्यामध्ये 1977 साली मान्य केलेले. त्यावेळच्या मध्य प्रदेश आणि ओरिसा सरकारनं फ्रीडम ऑफ रिलिजन बिल आणलेलं होतं. त्यावेळी मध्य प्रदेश आणि ओरिसामध्ये काँग्रेसचं राज्य होतं. याच्यामध्ये देखील फसवणूक, आमिष दाखवून धर्मांतर करायला विरोध केला होता. याला ख्रिश्चन मिशनऱ्यांनी न्यायालयात आव्हान दिलेलं होतं आणि त्याच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा जो निर्णय दिलेला आहे हा सावरकरांची विचारसरणी उचलून धरणार आहे. की सावरकरांनी कधी असं म्हटलेलं नाही एखाद्याला कुराण वाचून किंवा एखाद्याला बायबल वाचून मुस्लिम इस्लामची किंवा ख्रिश्चनिटीची तत्त्व पटली आणि त्यानं धर्मांतर केलं तर त्याला त्यांचा विरोध नाही. पण छळानं, बळानं आणि फसवणूक करून धर्मांतर करायला त्यांचा विरोध आहे आणि या गोष्टीला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पुष्टी देतो. 1992 नंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात लढवलेल्या खटल्यात भारताचे श्रेष्ठतम विधिज्ञ श्रीयुत राम जेठमलानी म्हणतात, हिंदुत्व इज डिफरंट फ्रॉम हिंदुइझम. 1923 साली सावरकरांनी लिहिलेल्या हिंदुत्व या ग्रंथामधला दुसरा मुद्दा हा आहे की हिंदुत्व इज डिफरंट फ्रॉम हिंदुइझम. हिंदुइझम इज ओनली अ डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फ्रॅक्शन, ए पार्ट ऑफ हिंदुत्व. हिंदुत्वाचा हिंदू धर्म हा एक भाग आहे, एकमेव भाग नाही. हिंदू धर्माच्या तात्विक भूमिकेची ते चर्चा करत नाहीये तर ते हिंदू राष्ट्र याची चर्चा करतायत. सावरकरांच्या हिंदू शब्दाच्या व्याख्येचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांनी ती हिंदू धर्मापासून अलग केली. त्यामुळे त्याच्यामध्ये शीख, बुद्ध, जैन हे लोक देखील समाविष्ट होऊ शकले. आणि हा राम जेठमलानींचा युक्तिवाद जो त्यांनी उघडपणे मान्य केलं नाही पण सावरकरांच्या हिंदुत्व ग्रंथावरच आधारलेला आहे आणि त्याच्या आधारावरती 1996 साली सर्वोच्च न्यायालयानं हा ऐतिहासिक निर्णय दिला की हिंदुत्व ही एक जीवनशैली आहे आणि त्याचा धर्माशी काहीही संबंध नाही. अल्पसंख्याकांच्या हक्काविषयी आता सावरकर कलकत्त्याच्या अधिवेशनात काय म्हणतात बघा. एव्हरी मायनॉरिटी मे हॅव सेपरेट स्कूल्स टू ट्रेन अप देअर चिल्ड्रन इन देअर ओन लँग्वेज. प्रत्येक अल्पसंख्याक समुदायाला आपल्या मुलांना त्यांची भाषा, त्यांचा धर्म आणि त्यांची संस्कृती यांचं शिक्षण देण्याचा त्यांच्या शाळांमध्ये अधिकार असेल. अँड कॅन रिसीव्ह गव्हर्मेंट हेल्प ऑल्सो फॉर दिस. आणि या गोष्टीसाठी त्यांना सरकारचं अनुदान देखील मिळेल. बट ऑलवेज इन प्रपोर्शन टू द टॅक्सेस दे पे टू द एक्सचेकर. पण ही गोष्ट ते तिजोरीमध्ये ज्या प्रमाणामध्ये कर भरत आहेत त्या प्रमाणाशी जोडलेली असेल. वी आर प्रिपेअर्ड टू एम्फसाइज that the legitimate rights of minorities with regard to their religion, culture and language will be expressly guaranteed. आम्ही कबूल करतो की अल्पसंख्याकांचे वैध हक्क जे त्यांचा धर्म, संस्कृती आणि भाषा
यांना घटनेमध्येच उघडपणे संरक्षण दिलं नाही. भारतीय घटनेची 26 ते 30 कलम अल्पसंख्याकांचे हेच अधिकार सांगतात. 1919च्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. In case the constitution is not based on joint electorates and on the unalloyed national principles of one man, one vote, but is based on communal basis, then those minorities who wish to have separate electorate or seats, reserved seats, will be allowed to have them, but always in proportion to their population and provided that it does not deprive the majority also of an equal right in proportion to its population. जर आपली घटना ही संयुक्त मतदारसंघ आणि राष्ट्रवादाच्या विशुद्ध तत्वांवर एक माणूस एक मत याच्यावर आधारलेली असेल तर नसेल तर आमचा जातीय आधारावरती स्वतंत्र मतदारसंघ अल्पसंख्याकांना द्यायला विरोध असणार नाही. फक्त त्याचं प्रमाण त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणातच असेल. त्यावेळेला काय झालेलं होतं, बंगालमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या 30% असून त्यांना 50% प्रतिनिधित्व विधिमंडळामध्ये दिलेलं होतं. आणि जिनांच्या ज्या अनेक खोडसाळ मागण्या होत्या त्याच्यामधली पहिली मागणी ही होती की मुसलमान हे या देशामध्ये अल्पसंख्या असली तरी देखील या देशावर त्यांनी 800 वर्ष राज्य केलेले आहे. त्यामुळे केंद्रीय विधिमंडळामध्ये 50% जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत. त्या लोकसंख्येच्या कितीतरी पट जास्त होत्या. याला सावरकरांचा विरोध आहे. आणि सावरकरांची जी भूमिका आहे ही लीग ऑफ नेशन्स आणि युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन यांनी देखील मान्य केलेली आहे. अल्पसंख्याकांची व्याख्या करताना ते काय म्हणतात, द टर्म मायनॉरिटी इन्क्लूड्स ओनली दोज नॉन डॉमिनंट ग्रुप इन ए पॉप्युलेशन विच पजेसेस विश टू प्रिझर्व स्टेबल ethnic, religious and linguistic traditions or characteristics markedly different from those of the rest of the population. अल्पसंख्याक मध्ये त्याच प्रभावशाली नसलेल्या लोकसमुदायांचा समावेश होतो की ज्यांच्याकडे स्वतःचे स्वतंत्र असे धार्मिक, भाषिक आणि परंपरागत अशी वैशिष्ट्ये आहेत आणि जी बहुसंख्य लोकसंख्येपेक्षा वेगळी आहे. Such minority should properly include a number of persons sufficient by themselves to develop such characteristics, and the members of such minorities must be loyal to the state of which they are nationals. अशा प्रकारच्या अल्पसंख्य समुदायाची संख्या ही पुरेशी असली पाहिजे आणि त्याचे सदस्य त्या राज्याशी 100% एकनिष्ठ असले पाहिजे. सावरकरांचा हाच आग्रह आहे. या देशामधल्या अल्पसंख्याकांना जगामध्ये कुठेही फुटून निघायचा अधिकार नाही, तो या देशात देखील मिळणार नाही हे ते ठामपणे सांगत होते. आणि हे संयुक्त राष्ट्रसंघाने 1950 साली ही जी अल्पसंख्याकांची व्याख्या केलेली आहे त्याशी जोडणार आहे. 1942 सालच्या कानपूरच्या अधिवेशनात ते म्हणतात, नो प्रॉव्हिन्स वॉट्स एव्हर बाय द फॅक्ट दॅट इट इज अ प्रॉव्हिन्स विल बी अलाउड टू क्लेम to secede from the central state of Hindustan at its own will. कुठलाही प्रांत हा मध्यवर्ती हिंदुस्थानच्या शासनापासून फुटून निघू शकत नाही. The right of self-discrimination, but a province or a district or a taluka can have no right to run counter by the strength of their own majority to the law and will of the central government of Hindustan. स्वयंनिर्णयाचा हक्क एखाद्या संपूर्ण राष्ट्राला, राज्याला असतो. एखाद्या प्रांताला, एखाद्या जिल्ह्याला, एखाद्या तालुक्याला किंवा एखाद्या शहरामधल्या एखाद्या वस्तीला तो जगामध्ये कुठेही नाही. तो त्यांना हिंदुस्थानात देखील मिळणार नाही. कारण 1942 सालापासून 40 साली मुस्लिम लीगनं पाकिस्तानची मागणी करणारा ठराव केला आणि काँग्रेसनं अशी भूमिका घेतली की आम्ही प्रांतांना स्वयंनिर्णयाचा अधिकार देऊ. याच्यामध्येच फाळणीची बीजं होती आणि याला सावरकरांचा सक्त विरोध होता. जगामध्ये कुठेही अशा प्रांतांना फुटून निघण्याचा अधिकार नाही, त्याप्रमाणे तो भारतातही मिळणार नाही अशी त्यांची विशुद्ध राष्ट्रवादी भूमिका होती. संपत्तीच्या मूलभूत अधिकाराविषयी त्यांनी काय म्हटलंय ते बघूया. प्रायव्हेट प्रॉपर्टी इन जनरल वी हॅव इनवायलेट and in no case there should be on the part of the state any expropriation of such property without reasonable recompense. 26 जानेवारी 1950 आपण जी घटना समिती स्वीकारली आणि त्याच्या 31व्या कलमामध्ये संपत्तीचा जो मूलभूत अधिकार दिलेला आहे तो याच्यापेक्षा अजिबात वेगळा नाही. राज्याला एखाद्याची संपत्ती ताब्यात घेण्याचा सार्वजनिक हितासाठी अधिकार आहे,
पण त्याला त्याच्यासाठी बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी लागेल. 1975 साली जी इमर्जन्सी पुकारली गेली त्याच्यामध्ये हा अधिकार मूलभूत अधिकार काढून घेतला आणि आता संपत्तीचा अधिकार केवळ एक घटनात्मक अधिकार उरलेला आहे, पण तो अगदी वेगळा विषय आहे आणि त्याला बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी लागेल. हे 2015 साली सर्वोच्च न्यायालयानं एका खटल्यामध्ये मान्य केलेलं आहे. काय झालेलं आहे, सावरकरांच्या व्यक्तिमत्वाला इतके पैलू आहे की त्यांच्या व्यक्तिमत्वाचा बॅरिस्टर हा पैलू अभ्यासकांच्या नजरेमधनं निसटला आणि विरोधकांनी सातत्यपूर्वक त्याच्याविरुद्ध खोटा अपप्रचार करून एकच असत्य पिढ्यानपिढ्या लोकांना सांगितलं गेल्यामुळे ते सत्य वाटायला लागलं. आता हिंदीविषयी सावरकर काय म्हणतात, हिंदी विच इज डिराइव्ड फ्रॉम संस्कृत अँड ड्रॉज इट्स नरिशमेंट फ्रॉम द लॅटर इज अवर नॅशनल लँग्वेज. हिंदी ही संस्कृतमधून निर्माण झालेली आणि संस्कृतमधूनच जिचं पोषण झालेलं आहे ही आमची राष्ट्रभाषा असते. भारत घटनेच्या 343व्या कलमात काय म्हटलं गेलं, द ऑफिशियल लँग्वेज ऑफ द युनियन शॅल बी हिंदी इन देवनागरी स्क्रिप्ट. सावरकरांनी ज्याला राष्ट्रभाषा म्हटलंय त्यालाच आपल्या घटनेनं राज्यभाषा म्हटलेलं आहे, एवढाच त्यातला फरक आहे. 1939च्या भाषणात ते म्हणतात, देवनागरी शॅल बी अवर नॅशनल स्क्रिप्ट. देवनागरी ही आपली राष्ट्रीय लिपी असेल जी आपल्या घटनेनं मान्य केलेली आहे. वर उल्लेखलेल्या घटनेने 343 कलम देवनागरी लिपीतील लिहिलेल्या हिंदीला राज्यभाषा म्हणून घोषित करते. सावरकरांनी सुचवल्याप्रमाणे भारताच्या राष्ट्रध्वजात अशोक चक्र आले. गांधीजींचा असा आग्रह होता की भारताचा हा जो तिरंगा राष्ट्रध्वज आहे याच्यामध्ये चरखा असावा. याला सावरकरांनी विरोध केला आणि त्यांचा विरोध हा बुद्धिवादावर आधारलेला होता. हा देश कोष्ट्यांचा देश नाही. चरखा हे एखाद्या चरखा संघाच्या किंवा गांधीजींच्या तयार केलेल्या ध्वजावरती असू शकतो, पण या राष्ट्राच्या ध्वजावरती अशोक चक्र असलं पाहिजे आणि हे घटना समितीनं स्वीकारलेलं आहे. देशाची फाळणी झाल्यावर घटना समितीने मुस्लिमांचे स्वतंत्र मतदारसंघ रद्द केले. याबद्दल सावरकरांनी आपल्या घटना समितीचं अभिनंदन केलेलं आहे. स्पष्ट बोलायचं तर आपली घटना हा सावरकरांनी मांडलेल्या विचारांचा विजय आहे. राज्यकर्त्यांनी त्यावेळी तो मान्य केला नाही. दादांचा खोटा अपप्रचार ते 2-3 पिढ्या करत राहिले, पण याचा अभ्यास करणाऱ्या माणसाला आज याच निष्कर्षावरती यावं लागेल की सावरकरांच्या विचारांचा आपल्या घटनेनं स्वीकार केलेला आहे, त्यांचा विजय झालेला आहे. तर थोडा पुढचा भाग, डिसेंबर 1944 मध्ये हिंदू सभेनं केलेला ठराव बघा. द गव्हर्नमेंट टू बी डेमोक्रॅटिक अँड फेडरल इन कॅरेक्टर. सरकार हे लोकशाहीवर आधारलेलं असेल आणि संघ राज्यात्मक असेल. द फेडरल लेजिस्लेचर टू बी बाय कॅमरल इन स्ट्रक्चर. केंद्रीय विधिमंडळामध्ये 2 भाग असतात जे आपल्या घटनेनं स्वीकारले. इलेक्शन्स टू बी ऑन ॲडल्ट फ्रँचाईज ऑन 1 man 1 vote. द इलेक्टेड टू बी जॉईन विथ रिझर्वेशन ऑफ सीट्स फॉर मायनॉरिटीज ऑन पॉप्युलेशन बेसिस. निवडणुका या प्रौढ मताधारावर दरडोई 1 मत या आधारावरती असतील आणि मतदारसंघ हे संयुक्त असतील, पण अल्पसंख्यांना हवे असतील तर राखीव मतदारसंघ राहू शकतात. आता याच्या पुढची अतिशय महत्त्वाची गोष्ट मी आपल्या ध्यानात आणून देऊ इच्छितो जी उपेक्षित राहिली. 1940 साली हिंदू सभेचे एक नेते ल व भोपटकर यांच्या वयाला 60 वर्ष पूर्ण. त्यामुळे त्यावेळच्या मुंबई प्रांतात त्यांनी केलेल्या सार्वजनिक सेवेचा कृतज्ञता म्हणून त्यांना 25,000 रुपये निधी दिला. या 25,000 रुपयामधला काही निधी बाजूला काढून स्वतंत्र भारताची राज्यघटना कशी असावी याच्यासाठी त्यांनी दामोदर विश्वनाथ गोखले यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती दिली. या समितीमध्ये भोपटकर हेही एक सदस्य होते. जामढेरे आणि केळकर हे 2 पुण्यातले नामांकित विधिज्ञ हेही सदस्य. यांनी 30 मे 1944 या दिवशी आपल्या कामाला सुरुवात केली. जगामधल्या 30 घटनांचा अभ्यास करून सलग 35 दिवस बैठका घेऊन 15 जुलै 1944 या दिवशी ही कॉन्स्टिट्यूशन ऑफ फ्री हिंदुस्तान स्टेट ही संपूर्णपणे लिहून काढली. ज्यावेळेला मी हा लेख लिहिला त्यावेळेला ही घटना मला उपलब्ध झाली नव्हती, पण नुकतीच सात्यकी सावरकर यांच्यामुळे मला ही घटना उपलब्ध झालेली आहे आणि
जेव्हा ही घटना आणि आपण 26 जानेवारी 1950चा स्वीकारलेली भारताची घटना याच्यामध्ये विलक्षण चालते. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनेच्या प्रारूप लेखन समितीचे अध्यक्ष झाले त्यावेळेला त्यांनी ही घटना पुण्याला येऊन मागून नेली आणि भारतीय घटना समितीमध्ये जी विस्तृत चर्चा झाली त्याप्रमाणे आपली घटना ही तयार केली. आता याच्यामध्ये काय साम्य आहे हे आपण अगदी थोडक्यात. ऐतिहासिक परंपरेचा विचार केल्यास आपल्या देशात मध्यवर्ती संस्था हीच इताव आहे. मध्यवर्ती संस्थेचे 3 भाग, एक विधी समिती लेजिस्लेटर, दुसरी कार्यकारी मंडळ द एक्झिक्युटिव्ह आणि तिसरी न्याय समिती द ज्युडिशियल. आपली घटना ही ज्याला इंग्रजीमध्ये युनिटरी म्हणतात अशा स्वरूपाची, कारण आपल्या इतिहासाचा अनुभव असा आहे की ज्या ज्या वेळेला केंद्रीय सत्ता दुबळी झाली त्यावेळेला या देशाचं स्वातंत्र्य हे धोक्यात आलं. पण या भारतीय महाराज्यामध्ये या भारतीय संघराज्यामध्ये अनेक राज्यही आहेत आणि त्यांनाही अधिकार दिलेले आहेत, पण ते सगळे अधिकार हे मर्यादित स्वरूपाचे. विधिमंडळाचे 2 भाग असावे, एक वरिष्ठ व दुसरा कनिष्ठ. आज आपल्या संसदेमध्ये हेच झालेलं आहे. संसदेच्या वरिष्ठ भागाला राज्यसभा म्हणतात, कनिष्ठ भागाला लोकसभा. वरिष्ठ विधिमंडळाचे सदस्य प्रांतांच्या विधिमंडळातील सदस्यांनी निवडून द्यायचे. आपल्या घटनेत हेच आहे. राज्यसभेवरती जे कोण सदस्य होऊ शकतो तर निरनिराळ्या राज्यांच्या ज्या विधानसभा आहेत याच्यामधून राज्यसभेवरचे सदस्य निवडले जातात. हे विधिमंडळ कायम राहील. आपल्या सगळ्यांना कल्पना असेलच की राज्यसभेची मुदत ही 6 वर्ष आहे आणि ती कधीही भंग पावत नाही, ते कायम सुरू आहे. दर 3 वर्षांनी त्यातील एक तृतीयांश सभासद निवडले जाते आणि आपल्या राज्यसभेतही हेच चालू आहे. फक्त ती 3 वर्षाच्या ऐवजी 2 वर्षे मुदत आहे. त्यांनी या विधिमंडळाची संख्या 300 ठरवली होती. आपल्याकडेही या विधिमंडळाची संख्या 230 आहे, एवढाच फरक आहे. कनिष्ठ विधिमंडळातील सदस्य जनतेने प्रत्यक्ष प्रौढ मतदानाने निवडावे व त्याची मुदत 5 वर्ष आहे. आपल्या लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात आणि त्या लोकसभेची मुदत ही सामान्यतः 5 वर्ष. प्रायः सर्व सत्ता कनिष्ठ विधिमंडळाकडेच राहील, परंतु विनिष्ठ विधिमंडळ एक प्रकारे शहाणपणाचा सल्ला देण्याचे काम करते. आपण बघा, आपल्या लोकसभेकडे सर्वंकष आणि सर्वव्यापक अधिकार आहेत आणि राज्यसभा ही त्यांना सल्ला देण्याचं, त्यांच्यावरती अंकुश ठेवण्याचं काम करते. कारण राज्यसभेमध्ये निवडलेले सदस्य हे अनुभवानं, ज्ञानानं हे श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असावे आणि त्यांनी शहाणपणाचं सल्ला देण्याचं काम करावं हे अपेक्षित आहे. या समितीने बनवलेला राष्ट्रपती मात्र जनतेने प्रौढ मतदानाने प्रत्यक्ष मतदारांनी निवडायचा आहे. हे दावी गोखले समितीने जी घटना तयार केली त्याच्यामध्ये राष्ट्रपती हा जनतेला प्रत्यक्ष निवडायचा आहे. आपल्या घटनेमध्ये असं नाही आहे. आपले राष्ट्रपती हे निवडून आलेले आमदार, निवडून आलेले खासदार यांच्या मतांचं मूल्य ठरवून एका विशिष्ट पद्धतीनं निवडले जातात. कार्यकारी समिती द एक्झिक्युटिव्ह. राष्ट्रपती बहुमत असलेल्या पक्षाच्या नेत्यास पंतप्रधान म्हणून बोलवतील. तो आपले मंत्री कनिष्ठ किंवा वरिष्ठ विधिमंडळातून घेऊ शकेल. राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कारभार करावा. आपल्या घटनेत दुसरं काय, लोकसभेमध्ये ज्या पक्षाला किंवा ज्या आघाडीला बहुमत आहे त्याचा जो विधिमंडळाचा नेता निवडला जाईल याला राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून शपथ देतात. पंतप्रधान हे त्यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य निवडतात. ते लोकसभेतलेही असू शकतात, ते राज्यसभेतलेही असू शकतात आणि आपले राष्ट्रपती हे पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार काम करतात. आणि आपण अशी दुरुस्ती आता केलेली आहे आणीबाणीनंतर की मंत्रिमंडळानं दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे, पण त्यांना जर तो अयोग्य वाटला तर ते एकदा फेरविचारासाठी पाठवू शकतात. फेरविचार केल्यानंतर जर मंत्रिमंडळाने पुन्हा तोच सल्ला दिला तर तो मात्र राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे. न्याय समिती ज्युडिशियल. कोणताही निर्बंध वैध का अवैध हे ठरवण्याचे काम न्याय समितीचे काम. सर्वोच्च न्यायालयाला आपल्याकडे जे व्यापक अधिकार आहेत त्याच्यामध्ये केंद्राने किंवा राज्यांनी केलेले निर्बंध हे घटनेनुसार आहेत का नाही, ते वैध आहेत का नाही हे ठरवण्याचा अधिकार आहे. नागरिकांचे मूलभूत हक्क नष्ट केल्यास किंवा बाधित केल्यास तसेच विविध प्रांतातील विवाद मिटवण्याचे काम न्यायालय करेल. आपल्या घटनेनं आपल्या नागरिकांना जे मूलभूत हक्क दिलेले याचं उल्लंघन राज्य सरकारनं किंवा केंद्र सरकारनं केलं तर ताबडतोब या देशामधला नागरिक हा सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा उच्च न्यायालयामध्ये त्याच्या विरुद्ध दाद मागू शकतो. 2 राज्यांमध्ये किंवा राज्य आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये जर संघर्ष निर्माण झाला तर त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय
हे न्यायालयाची भूमिका पार पाडू शकतं, हे दावी गोखले समितीने जे म्हटलेलं आहे तेच आपल्या घटनेमध्ये आलेलं आहे. न्यायाधीशांच्या नेमणुका राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने करतील. कित्येक वर्ष हीच परंपरा होती, पण आता न्यायमूर्तींचं एक मंडळ समिती स्थापन झालेली आहे आणि ती समिती ज्या शिफारसी करेल याप्रमाणे न्यायमूर्तींच्या नेमणुका होतात. उत्कृष्ट न्यायव्यवस्था ही लोकशाहीसाठी आवश्यक असल्यामुळे नेमले जाणारे न्यायमूर्ती निष्पक्ष, बुद्धिमान व निर्भय असावे. आपली न्यायसंस्था ही निष्पक्षपाती असली पाहिजे याविषयी दावी गोखले समितीने तयार केलेली घटना ही अत्यंत जागरूक होती आणि म्हणून त्यांनी या सगळ्या शिफारसी केलेल्या आहेत. आपल्या लक्षात आलं असेल की दावी गोखले समितीने तयार केलेली घटना आणि 26 जानेवारी 1950 या दिवशी आपल्या घटना समितीने स्वीकारलेली घटना याच्यामध्ये विलक्षण साम्य. पण हे ध्यानात ठेवलं, दावी गोखले समितीने केलेली घटना ही 4 सदस्यांनी केलेली घटना होती. तो उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि प्रशंसनीय होता. याच्या उलट आपल्या घटना समितीचे 296 सभासद होते. जगामधल्या 60 घटनांचा अभ्यास करून 3 वर्ष, काही महिने, काही आठवडे त्याच्यावर विस्तृत चर्चा करून त्यांनी घटना लिहिली आणि ही अत्यंत विस्तृत घटना आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की जगामधली सगळ्यात लांबलचक आणि विस्तृत घटना कुठली, तर ती भारतीय राज्यघटना आहे. असा कृपा करून कोणी समज करून घेऊ नये ही आपल्या घटना समितीनं, दावी गोखले समितीनं केलेली घटना जशीच्या तशी उतरवून काढली. त्याच्यामध्ये विलक्षण साम्य आहे, हे खरं आहे. पण आपली घटना समिती ही एक सार्वभौम समिती होती. तिच्याकडे भरपूर स्रोत होते, भरपूर मनुष्यबळ होतं, अत्यंत तज्ज्ञ माणसं त्याच्यामध्ये काम करत होती. आणि असं एका घटनाशास्त्राच्या अभ्यासकांनी म्हटलेलं आहे, आफ्टर रॅन्सॅकिंग द विजडम of all the constitutions the world over, this constitution has been prepared. जगाभर पसरलेल्या सर्व घटनांमधलं शहाणपण नवनीत रूपाने एकत्र करून आपण ही घटना तयार केली. आता थोडं दुसऱ्या मुद्द्याकडे मी वळतो. सावरकरांचे अनेक विरोधक हा प्रचार करतात की सावरकरांना या देशामधल्या अल्पसंख्याकांना, विशेषतः मुस्लिमांना आणि ख्रिश्चनांना दुय्यम नागरिकत्व द्यायचं होतं, सेकंड क्लास सिटिझनशिप. हे साफ खोटं आहे. सावरकर हिंदुत्व ग्रंथामध्ये जी चर्चा करतायत ती राष्ट्रीयत्वाची चर्चा करतात, ते नागरिकत्वाची चर्चा करत नाहीये. नागरिकत्वाची चर्चा या दावी गोखले समितीनं केलेली आहे. त्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग मी तुम्हाला वाचून दाखवतो. एव्हरी पर्सन विदाउट डिस्क्रिमिनेशन ऑफ सेक्स domiciled within the limits of the jurisdiction of Hindustan Free State at the date of coming into operation of this constitution, who was born in Hindustan or either of whose parents was born in Hindustan or who has been ordinarily resident within the limits of the jurisdiction of the Hindustan Free State for not less than 7 years is a citizen of Hindustan Free State. या हिंदुस्तान राज्यामध्ये जन्माला आलेला किंवा ज्याचे आई किंवा वडील हे या देशात जन्माला आलेले किंवा जो 7 वर्ष ही घटना अंमलात येण्याच्या आधी या देशामध्ये सामान्यतः राहतोय, ते सगळे भारतीय नागरिक असतील. and shall within such limits enjoy the rights and privileges and be subject to the obligations of such citizenship. आणि त्यांना या देशामधल्या नागरिकांचे सर्व अधिकार आणि सर्व कर्तव्य देखील पाळावी लागतील. आपली मूळ घटना फक्त हक्काविषयी बोलते. कर्तव्य ही आणीबाणीमध्ये जी दुरुस्ती केली त्याच्यामध्ये आलेली आहे. पण गोखले समितीनं तयार केलेली घटना, ज्याला हिंदू सभेने 1944 साली विलासपूर इथं भरलेल्या अधिवेशनामध्ये संमती दिली, त्याच्यामध्ये सर्वांना समान नागरिकत्व आहे. अल्पसंख्याकांना दुय्यम नागरिकत्व नाही. सावरकर लोक काय गफलत करतात त्यांच्या विरोधात, राष्ट्रीयत्व आणि नागरिकत्व याच्यामध्ये गल्लत करतात. आणि ह्या गोंधळ झाल्यामुळे सावरकरांचे काही अनुयायी देखील असं समजतात की सावरकर मुस्लिमांना किंवा ख्रिश्चनांना या देशामध्ये दुय्यम नागरिकत्व देऊ इच्छित होते. हे साफ खोटं आहे. या दावी गोखले समितीनं जी मूलभूत हक्कांची यादी तयार केलेली आहे त्यातली फक्त काहीच मी आपल्याला वाचून दाखवतो. तत्पूर्वी आपल्याला हे सांगणं आवश्यक आहे की 26 जानेवारी 1950 या दिवशी आपल्या देशाने जी घटना स्वीकारली त्याच्यामध्ये कुठेही सेक्युलर हा शब्द आलेला नाही. आणि हा आलेला नाही आहे, तो चुकून झालेला नाही, हे हेतुपूर्वक झालेलं आहे. या देशाचं ध्येय सेक्युलर स्टेट असावं असा आग्रह घटना समितीमध्ये मुंबईचे एक सदस्य
प्राध्यापक के.टी. शहा यांनी झाला. त्यावेळेला सर्व घटना समितीच्या सदस्यांनी त्यांना विचारलं की सेक्युलर या शब्दाचा अर्थ काय. त्यावेळेला प्राध्यापक के.टी. शहा यांनी ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी काढून त्यांना त्याचा अर्थ असा सांगितला, सेक्युलर मीन्स समथिंग दॅट इज अँटी गॉड, समथिंग दॅट इज नॉट रिलिजियस, समथिंग दॅट इज व्हेरी मच मटेरियल. ही गोष्ट आपल्या घटना समितीच्या सदस्यांना मान्य नव्हती आणि त्यामुळे सेक्युलर हा शब्द वगळला गेला. पण दावी गोखले समितीने जी घटना तयार केलेली आहे त्याच्यामध्ये याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. देअर शॅल बी नो स्टेट रिलीजन फॉर द हिंदुस्तान फ्री स्टेट फॉर ऑर एनी ऑफ इट्स प्रोव्हिन्सेस. स्वतंत्र हिंदुस्थानच्या राज्यामध्ये कुठलाही धर्म हा शासनाचा धर्म नसेल किंवा कुठल्याही प्रांताचा धर्म नसेल. याच्यामधले काही भाग, याच्यामधल्या काही जे मूलभूत हक्क आहेत ते आपल्या घटनेची मार्गदर्शक तत्व, राज्याची मार्गदर्शक तत्व म्हणून स्वीकारलेली आहेत. हे सगळे मी आपल्याला थोडक्यात वाचून त्याचा समावेश सांगतो. ऑल मेन अँड विमेन शॅल हॅव इक्वल राईट्स ॲज सिटिझन. सर्व स्त्री आणि पुरुषांना नागरिक म्हणून समान अधिकार असतात. ऑल सिटिझन्स आर इक्वल बिफोर द लॉ अँड पॉझेस इक्वल सिव्हिक राईट्स. सर्व नागरिक हे निर्बंधासमोर समान असतील आणि त्यांना समान नागरी अधिकार असतील. देअर शॅल बी नो लॉ सिव्हिल ऑर पिनल सबस्टँटिव्ह ऑर प्रोसिजर ऑफ अ डिस्क्रिमिनेटिव्ह नेचर. या ठिकाणी कुठलाही नागरिक किंवा फौजदारी कायदा हा भेदभाव करणारा नसेल. ऑल सिटिझन्स have an equal right of access to and use of public roads, public wells and all other places of public resort. सर्व नागरिकांना या देशामधल्या सार्वजनिक रस्ते, सार्वजनिक विहिरी आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी मुक्तपणे प्रवेश असेल. All citizens have the right to free elementary education and of admission into any educational institution maintained or aided by the state without any distinction of caste, color or creed. सर्व नागरिकांना प्राथमिक शिक्षण हे हक्क म्हणून मिळेल आणि कुठल्याही शैक्षणिक संस्थेमध्ये ज्याला सरकारनं मदत केलेली आहे कुठल्याही प्रकारचा जात, रंग किंवा धर्म यावर भेदभाव न करता प्रवेश मिळेल. आपल्या घटनेनं हा जो प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत गोष्ट आहे हे मार्गदर्शक तत्वामध्ये घातलेली आहे. या ठिकाणी ते मूलभूत हक्कामध्ये घातलेले आहे. एव्हरी सिटिझन शॅल हॅव द राईट टू कीप अँड बेअर आर्म्स इन अकॉर्डन्स विथ द रेग्युलेशन्स मेड इन दॅट बिहाफ. प्रत्येक नागरिकाला निर्बंधानं परवानगी दिलेली शस्त्र जवळ बाळगायची परवानगी असते. द स्टेट शॅल मेक सुटेबल लॉज फॉर द मेंटेनन्स ऑफ हेल्थ अँड फिटनेस फॉर वन or of all citizens, securing of a living wage for every worker, the protection of motherhood, welfare of children, and economic consequences of old age, infirmity, and unemployment. And the state shall also make laws to ensure their fair rent and fixity and permanence of tenure to agricultural tenants. हा जो मूलभूत हक्क दावी गोखले समितीनं दिलेला आहे तो आपल्या घटनेनं राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये आलेला आहे. All persons are by nature equally free and independent and have certain inherent rights. The enjoyment of life and liberty with the means of acquiring and possessing property and pursuing and obtaining happiness and safety without any exploitation of man by man. सर्व नागरिकांना मूलतः स्वातंत्र्य आणि समता असेल आणि त्यांचे काही अधिकार हे त्यांच्या जन्माबरोबर त्यांना मिळतील. आयुष्य आणि स्वातंत्र्याचा उपभोग घेणं, संपत्ती मिळवणं आणि ती जवळ बाळगणं आणि आनंद आणि स्वतःची सुरक्षितता कुठल्याही प्रकारच्या शोषणापासून मुक्त होऊन राहणं हा भाग आहे. द लिबर्टी ऑफ द पर्सन इज इनव्हायोलेबल अँड नो वन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ हिज लिबर्टी ऑफ पर्सन एक्सेप्ट इन अकॉर्डन्स विथ लॉ. प्रत्येक माणसाचं स्वातंत्र्य हे अबाधित असेल आणि निर्बंधाशिवाय ते हिरावून घेता येणार नाही. The privilege of the writ of habeas corpus shall not be denied to any person unless in case of rebellion or invasion the public safety requires such a denial and then only in such manner as shall be prescribed by law. प्रत्येक नागरिकाला त्याचं वैयक्तिक स्वातंत्र्य जपण्यासाठी हेबियस कॉर्पसचा अर्ज करण्याचं स्वातंत्र्य राहील, परंतु जर बंड झालं किंवा आक्रमण झालं किंवा सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण झाला तर आणि फक्त तरच त्याचं वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेता येईल. नो पर्सन्स ड्वेलिंग ऑर प्रॉपर्टी शॅल बी एंटर्ड, सिक्वेस्टर्ड ऑर कॉन्फिस्केटेड सेव्ह इन अकॉर्डन्स विथ लॉ.
कुठल्याही माणसाचं राहण्याचं ठिकाण किंवा संपत्ती याच्यामध्ये प्रवेश करता येणार नाही, ती काढून घेता येणार नाही किंवा जप्त करता येणार नाही, नुसारच ते करता येईल. द राईट ऑफ फ्री एक्सप्रेशन ऑफ ओपिनियन as well as the right to assemble peaceably and without arms and to form associations or unions is largely guaranteed for purposes not opposed to public order or morality. सार्वजनिक सुव्यवस्था किंवा नैतिकतेच्या विरोधात नसेल तर सर्व प्रकारची मतं व्यक्त करायचा नागरिकांना अधिकार असेल. त्यांना शांतपणे एकत्र येता येईल, कुठलीही शस्त्र जवळ न बाळगता स्वतःच्या संघटना बनवता येतील. Freedom of conscience and the free profession and practice of religion and the protection of culture and language are subject to public order and morality guaranteed to every citizen. प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्य असेल आणि त्याच्या धर्माप्रमाणे आचरण करायचा आणि प्रचार करायचा देखील स्वातंत्र्य असेल. त्याची संस्कृती आणि त्याची भाषा याचं संरक्षण करायचा देखील सार्वजनिक मर्यादा आणि नीतिमत्ता यांच्या मर्यादेमध्ये अधिकार असेल. No person attending any school, receiving state aid or other public money shall be compelled to attend the religious instruction that may be given in the school. हे अगदी आपल्या घटनेत जसं आहे तसंच आहे. कुठल्याही माणसाला शाळेमध्ये ज्याला राज्य सरकारची मदत मिळते किंवा सार्वजनिक रूपातून मदत मिळते याला विशिष्ट धार्मिक प्रशिक्षण घेण्यासाठी सक्ती केली जाणार नाही. No person shall by reason of his color, caste or creed be prejudiced in any way in regard to public employment, office of power or honor and exercise of any profession, trade or calling. कुठल्याही माणसाला त्याचा वर्ण, जात किंवा धर्म याच्यामुळे सार्वजनिक नोकरीमध्ये, कुठलाही सार्वजनिक पद घेण्यामध्ये, कुठलाही सार्वजनिक सन्मान स्वीकारण्यामध्ये किंवा कुठलाही व्यवसाय व्यापार करण्यामध्ये बाधा येणार नाही. No public money or property shall ever be appropriated, applied, donated, or used directly or indirectly for the use, benefit, or support of any sect, denomination, sectarian institution, or association or system of religion, or for charitable, industrial, educational, or benevolent purposes not under the control of the state. कुठलाही कर अशा स्वरूपात गोळा केला जाणार नाही की ज्याचा विशिष्ट धर्माच्या प्रचारासाठी उपयोग होईल. There shall be no state religion. कुठलाही राज्य सरकारचा स्वतःचा धर्म असणार नाही. Every citizen shall have the right to petition to the Supreme Court in respect of infringement of his fundamental rights, and the decision of the state court shall be final and binding on him, the state, and the provinces concerned. प्रत्येक नागरिकाला त्याचे मूलभूत हक्क जर हिरावले गेले तर सर्वोच्च न्यायालयामध्ये आवेदन दाखल करून त्याला आव्हान देता येईल आणि सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा कुठल्याही सरकारवर बंधनकारक असेल. दावी गोखले समितीनं बनवलेली घटना ही आपल्या घटनेचं पहिलं स्वरूप आहे असं म्हणायला काही हरकत नाही. फरक एवढाच आहे की आपल्या घटनेनं प्रत्येक बाबतीमध्ये तरतूद केलेली आहे. ही दावी गोखले समितीच्या घटनेमध्ये नाही आहे. उदाहरणार्थ केंद्रीय लोकसेवा आयोग, निवडणूक आयोग, केंद्र राज्य संबंध याचे अगदी बारीक सारीक तपशील हे आपल्या घटनेमध्ये आहेत आणि इतक्या विस्तृत प्रमाणावरती घटना लिहिली गेलेली आहे. पण एक निष्कर्ष म्हणून मी आपल्यासमोर ठेवतो. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ विच डॉक्टर आंबेडकर वॉज द आर्किटेक्ट, बॅरिस्टर सावरकर वॉज द पायनियर. धन्यवाद.